धावसंख्या आपण पाहिली तर धावसंख्या आता झालेली आहे. धाव फलकावरती 40. षटकातील शेवटचा चेंडू घेऊन गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवरती तन्मय. इथे आपण पाहिलं तर षटकाची झालेली आहे समाप्ती. 6 षटकांचा खेळ झालाय. 6 षटकांच्या खेळानंतर धाव संख्या झालेली आहे धाव फलकावरती 41. साहिल चौधरी सज्ज होते गोलंदाजी मार्कवरती. चला मताने टीम जास्त वेळ घेऊ नका फिल्डिंग लावण्याकरता. स्ट्रायकिंग एंड वरती फलंदाज आपण पाहतोय परेश आणि त्याच्या समवेत आपण पाहतोय स्वप्नीलला. सोमवंशी क्षत्रिय स्पोर्ट्स क्लब वसई विरार आयोजित वाडवळ प्रीमियर लीग 2024. षटकातील पहिला चेंडू घेऊन गोलंदाज तयार. आपल्या स्पेल मधील दुसरी ओव्हर घेऊन गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर. अगदी पहिलाच बॉल योग्य प्रकारे इथे हाताळलाय. 6 षटक झाली. 6 षटकानंतर आपण पाहिलं 41 धावा धाव फलकावरती पाहायला मिळाल्यात. विकेट्सचा विचार आपण केला तर 4 गडी हे बाद झालेले आहेत. ओहो अगदी चांगला बॉल. पहिला गडी बाद झाला होता 12 या धावसंख्येवरती. दुसरा गडी बाद झाला होता 15 या धावसंख्येवरती. तिसरा गडी बाद झाला 38 वरती आणि चौथा बाद झाला 40 वरती. असे 4 गडी आपण पाहिले तंबूच्या आसऱ्याला जाताना. मनीष, आकाश, रतीश आणि विनीत असे 4 टॉप ऑर्डर बॅटर आपण पाहिले डगआउटच्या दिशेला गेलेत. आता 5व्या आणि 6व्या क्रमांकाचे 2 फलंदाज आपण पाहतो स्वप्नील आणि परेश. इथे आपण पाहतोय चेंडू बराच ऑफ स्टंपच्या बाहेर जाताना पाहायला मिळतोय. इथे थोडीशी इंजुरी जरूर झालेली आहे खेळाडूला. फर्स्ट एड किट घेऊन आपण जायचं आहे मैदानामध्ये. थोडस समालोचक थांबायचं आहे. आपल्यामध्ये आता उपस्थित झालेले आहेत प्रज्वल राऊत जीवदानी पतपेढीचे संचालक. यांचे मी स्वागत सोमवंशी क्षत्रिय स्पोर्ट्स क्लब तर्फे करतो आणि त्यांना सन्मान चिन्ह देण्यासाठी मी मनीष राऊत यांना स्टेजवरती बोलवत आहे की प्रज्वल राऊत यांना सन्मान चिन्ह देऊन त्यांचं आपण स्वागत करायचं आहे.
आपला वेळातला वेळ काढून आपण जी इथे उपस्थिती दर्शवली त्याच्याबद्दल सोमवंशी क्षत्रिय स्पोर्ट्स क्लब तर्फे प्रज्वल राऊत यांचे मी हार्दिक आभार मानत आहे. धन्यवाद प्रज्वलजी. त्याचप्रमाणे आता हा जो क्रीडा प्रकार चालू आहे त्याच्यात जेवढं महत्त्व या क्रीडा प्रकाराला आहे तेवढंच महत्त्व मॅरेथॉनला देणारे स्वप्नील पाटील हे देखील आपल्यामध्ये उपस्थित आहेत. राजा यांना मी कृपया स्टेजवरती यायची विनंती करतो आणि आपले जुने जाणते बुजुर्ग खेळाडू संजू वर्तक यांना मी विनंती करतो की राजा यांना सन्मान चिन्ह देऊन त्यांचं स्वागत आपण करायचं आहे. आपल्यामधलेच एक अतिउत्तम असे खेळाडू आणि उत्कृष्ट असे मॅरेथॉन धावणारे ॲथलेटिक्स आपल्यामध्ये आपल्या समाजाचे आज आलेले आहेत. मनपूर्वक आपलं स्वागत. धन्यवाद. इथे आपण पाहतोय तर 6.3 षटकांचा खेळ झालेला आहे. धावसंख्या धावफलकावरती झालेली आहे 45. षटकातील पुढील बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज तयार. इथे मात्र हलकासा टर्न पाहायला मिळाला. चेंडू बराच बाहेर निश्चितपणे निघालेला आहे ऑफ स्टंपच्या आणि त्याच्याचमुळे मात्र पंच म्हणतायत की हा वाईट बॉल आणि वाईट बॉलने 46 अशी स्थिती झालेली आहे धावफलकावरती. आजचा दिवस हा शेवटचा या स्पर्धेचा आपल्याला अनुभवायला मिळतोय. मागील 2 दिवसांमध्ये अगदी चांगलं क्रिकेट खेळीमेळीच्या वातावरणामध्ये इथे अनुभवायला मिळालं. आखूड टप्प्याचा बॉल चांगल्या प्रकारे खेळ या चेंडूला कव्हरच्या दिशेला चेंडू जातोय सरळ सीमारेषा पार. चौकार 4 धावांकरिता. फटका इथे पाहायला मिळाला आणि या चौकाराच्या सहाय्याने धावसंख्या धावफलकावरती 50 झाली आहे. पुन्हा एकदा बॅकफुटला आले. बॅकवर्ड पॉइंटच्या क्षेत्रामध्ये चेंडूला खेळलं. एक धाव घेतले. फिल्डर फील्ड करतील थ्रो करतील आणि तत्पूर्वी आपण पाहिलं 2 धावा पूर्ण केल्या. बॅकअप योग्य प्रकारे झाला नाही परंतु इथे आपण पाहू शकलात तर 2 धावांवरती समाधान व्यक्त करावं लागतंय आणि या 2 धावांच्या सहाय्याने धावसंख्या झालेली आहे धावफलकावरती 52. मैदान क्रमांक 1 वर 6 षटकांच्या समाप्तीनंतर 46 धावा फलकावर लागलेल्या आहेत. ते सफाले क्रिकेट संघाच्या 52 धावा फलकावर लागलेल्या आहेत. ते सफाले क्रिकेट संघाच्या त्यांच्या विरुद्ध संघ आहे तो मताने ही स्पर्धा आयोजित केलेली आहे. ती सोमवंशी क्षत्रिय स्पोर्ट्स क्लब वसई विरार आयोजित वाडवल प्रीमियर लीग हे या वर्षीचं 11वं वर्ष आहे. मैदान क्रमांक 1 वर 4 गडी बाद झालेले आहेत. आता फलंदाजी करतायत ते दोन्ही फलंदाज परेश व स्वप्नील. आपल्या संघासाठी उर्वरित 3 षटकामध्ये कितपत धावा जमवतात पाहूया. कारण आता मला वाटतं त्यांना या 3 षटकामध्ये शेवटचे 18 चेंडू आहेत त्यामध्ये त्यांना चांगल्या धावा जमा करायच्या जेणेकरून आपलं जे धावफलक आहे ते चांगल्या स्थितीमध्ये उभं राहील व विरोधी संघाला काही आव्हान आपल्याला देता येईल. परंतु मताने संघाकडे असे काही गोलंदाज आहेत ते सहज त्यांना मला वाटतं धावा करून देणार नाही आहेत अशी गोलंदाजी करतात. या अगोदरचं जे षटक टाकलं अतिशय सुंदर असे डावखोरी गोलंदाज होते. जादुई गोलंदाजी केली त्यांनी आणि अतिशय सुंदर षटक टाकला. आता पुढचं षटक घेऊन आलेले आहेत ते दीपेश. साधारण 10 ते 12 पावलांचा रनअप 120 ते 25 किलोमीटर स्पीडच्या गतीने चेंडू फेकतायत. पाहूया कसे काय या दोन्ही फलंदाजांना बांधून ठेवतायत. आतापर्यंत बघितलं तर मला वाटतं चांगली गोलंदाजी चांगली अशी कामगिरी केलेली आहे मताने क्रिकेट संघाच्या गोलंदाजांनी व त्यांच्या जे क्रिकेटपटू आहेत त्यांनी. कारण विरुद्ध संघाचे त्यांनी 4 गडी बाद केलेले आहेत व 52 धावा
फक्त 52 धावा दिलेल्या आहेत. आता या उर्वरित 3 षटकामध्ये कशी काय गोलंदाजी करतात पाहूया. दीपेश आपला पुढचा चेंडू घेऊन जात आहे. परेश यांना सुंदर चेंडू हुक करण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू बॅटच्या पट्ट्यात न येता थेट यष्टीरक्षकाच्या हातात गेलेला आहे. चेंडू निर्धाव. सुंदर अशी गोलंदाजी करतायत ते दीपेश. पाहूया दीपेश आपला दुसरा चेंडू घेऊन जात आहे. परेश यांनी सावध अशी फलंदाजी चालवलेली आहे. मला वाटतं आता त्यांना आपल्या संघासाठी धावा जमावायची गरज आहे, कारण 5 चेंडू मध्ये फक्त एकच धाव केलेली आहे. दरम्यान दीपेश यांचा पुढचा चेंडू परेश यांना मधला एस्टेल चेंडू कवच्या दिशेने मिडॉनच्या दिशेने खेळून काढलेला आहे. एक चोरटी अशी धाव घेतलेली आहे. या धावेच्या रूपानं त्यांच्या संघाची धावसंख्या जी फलकावर लागलेली आहे 53. 4 बाद 53. 7 षटक व 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 53 धावा फलकावर लागलेल्या आहेत त्या सफाले क्रिकेट संघाच्या. मला वाटतं दीपेश अचूक अशी गोलंदाजी करतायत. आतापर्यंत 2 चेंडू टाकले त्याने. त्या 2 चेंडू मध्ये फक्त एकच धाव दिलेली आहे. टिचून अशी गोलंदाजी करतायत. साधारण 10 ते 12 पावलांचा रनअप आहेत. 120 ते 25 किलोमीटर वेगाने गोलंदाजी करतायत. क्षेत्रव्यूह असताना दिसत आहेत त्या पद्धतीनेच ते गोलंदाजी करतायत. मताने क्रिकेट संघाला स्फोटक फलंदाजी करण्याची आवश्यकता आहे. आता शेवटचे त्यांच्याकडे 16 चेंडू राहिलेले आहेत. पाहूया 16 चेंडू मध्ये कितपत धावा जमतात. पुढचा चेंडू पुन्हा एकदा जोरदार हुक करण्याचा प्रयत्न, परंतु गोलंदाज काही त्यांना खेळून देत नाहीयेत. अचूक अशी गोलंदाजी करतात. पुन्हा चेंडू थेट यष्टीरक्षकाच्या हातात गेलेला आहे. चेंडू निर्धाव. पहिल्या 3 चेंडू मध्ये 1 धाव दिलेली आहे ती दीपेशांचा पुढचा चेंडू खेळून काढतील स्वप्नील. हो, सुंदर असा चेंडू तितक्या सुंदर रीतीने कवच्या दिशेने खेळून काढलेला आहे. 1 धाव घेतलेली आहे ती फलंदाजाने. या 1 धावेवर त्यांच्या संघाची धावसंख्या जी फलकावर लागलेली आहे ती 54. डावखुरे गोलंदाज सुंदर गोलंदाजी करतायत दीपेश. श्रीलंकाचे चामुंडा वास यांच्यासारखी गोलंदाजी करण्याची त्यांची शैली आहे. माजी क्रिकेटपटू दीपेश यांचा पुढचा चेंडू खेळून काढतील ते परेश. हो, पुन्हा एकदा सुंदर चेंडू. दोन्ही फलंदाजाला मला वाटतं अक्षरशः बांधून ठेवलेलं आहे या षटकामध्ये. दोन्ही फलंदाज प्रयत्न करतायत धावा काढण्याचा, परंतु त्यांच्या समोर असलेला गोलंदाज त्यांना चकवतोय. चेंडूना अचानक उचली देतोय आणि चेंडू थेट जातो ते यष्टीरक्षकाच्या हातात. पुढचा चेंडू पुन्हा एकदा आखोटप्याचा चेंडू. 1 धाव घेतलेली आहे. चोरटी अशी धाव घेतलेली आहे. 1 धावेबरोबर संघाची धावसंख्या झालेली आहे ती 55. ह्या षटकामध्ये मला वाटतं फक्त 3 धावा दिलेल्या आहेत. अचूक अशी गोलंदाजी केलेली आहे ती गोलंदाजाने. खरोखर त्यांच्या कर्णधाराने त्यांच्यावर जो विश्वास ठेवलेला होता त्या विश्वासाला सार्थ ठरून त्यांनी जी गोलंदाजी केली 8व्या षटकामध्ये. 8 षटकांच्या समाप्तीनंतर सफाले क्रिकेट संघाची जी धावसंख्या फलकावर लागलेली आहे 55. पाहूया शेवटचे 2 षटकं उरलेले आहेत आणि त्यांचे कर्णधार कोणाच गोलंदाजीसाठी आमंत्रित करताय पाहूया. त्यांच्या संघाकडे माफ करा, 8 षटकांचा खेळ झालेला आहे. 8 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या धावफलकावरती झालेली आहे. सफाळे संघाची 55. आता शेवटची 2 षटकं बाकी आहेत. 12 चेंडूंचा खेळ या सत्रामध्ये बाकी आहे. आता या 12 चेंडूंमध्ये किती धावा जमवल्या जातील हे देखील आता पाहणं तितकंच गरजेचं आहे. 9वं षटक हाताळण्याकरता सज्ज होतोय गोलंदाज. गोलंदाजी मार्कवर तन्मय सज्ज होतोय गोलंदाजी मार्कवरती. आता शेवटची ही 2 षटकं 12 चेंडूंमध्ये काय फलंदाजांची रणनीती असेल हे देखील आता पाहणं तितकंच गरजेचं. या स्थिती आहेत अगदी चांगली फेकी, चांगले क्षेत्ररक्षण.
रनआउटच्या माध्यमातून मिळते अजून एक विकेट. क्लब वसई विरार आयोजित वाडवळ प्रीमियर लीग 2024 वर्ष 11व अतिशय दिमागदार असं हे आयोजन या स्पर्धेचं आपल्याला पाहायला मिळतं. आजचा शेवटचा आणि अंतिम दिवस आपण पाहतोय. क्वार्टर फायनल नंबर 2 आपण पाहत आहात. मथाणे ए विरुद्ध सफाळे अशी ही लढत आपल्याला इथे अनुभवायला मिळते, पाहायला मिळते. 8 षटकं आपण पाहिली. 8 षटकानंतर अगदी चांगल्या पद्धतीने धावा जमवताना फलंदाजी करणारा संघ पाहायला मिळतो सफाळे. पहिल्याच बॉलवरती या षटकातील आपण पाहिलं तर रनआउटच्या माध्यमातून विकेटचं पतन झालं. नवीन फलंदाज आता 9व्यांना दाखल होतोय स्वरूप वर्तक. एक चांगली संकल्पना आहे कारण की या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहतो सर्व बांधवांच्या गाठी भेटी घेतो आणि एक चांगलं आपल्याला एकीचं बळ इथे या स्पर्धेच्या माध्यमातून निश्चितपणे पाहायला मिळतंय. पाहूया षटकातील दुसरा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज तयार. चला थोडंसं स्पीडअप करा मथाणे टीम. अमित पुन्हा एकदा सूचना आम्ही देतोय. बराच वेळ घेतला जातोय फील्ड लावण्यामध्ये. इथे मात्र बिग हिट करण्याचा प्रयत्न. तितका चांगला चेंडू इथे होता. थोडीशी फ्लाइट या चेंडूला होती. दिशा देखील योग्य प्रकारे होती. त्यामुळे फलंदाज मात्र मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये दिसले होते. बीट झाले आणि डॉट चेंडू निश्चितपणे इथे आपल्याला पाहायला मिळालाय. पुन्हा एकदा ऑफ स्टंप वरती मारा केलाय. अगदी चांगला चेंडू. प्रत्येक चेंडू जर आपण पाहतो तर वैविध्यपूर्ण हाताळला जातो दीपेशच्या माध्यमातून. या षटकामध्ये आपण पाहिलं तर चेंडू झालेले आहेत. 3 चेंडू झालेत. ते मात्र बॅकफुटला गेले. पुन्हा एकदा चेंडूला खेळून काढलं. दिशा दिलेली आहे या चेंडूला. लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये चेंडू गेलाय. क्षेत्ररक्षक तिथे आहेत आणि एक धाव पुन्हा पाहायला मिळते. या एका धावेच्या सहाय्याने धाव संख्या आपण पाहतोय तर धाव संख्या झालेली आहे धाव फलकावरती 56. दोन्ही संघ जर आपण पाहिले तर एकाच विभागातून बिलॉंग करणारे आहेत. एक संघ आहे सफाळ्याचा तर दुसरा संघ आपण पाहतोय आहे मथाणेचा. इथे यावेळेला मात्र आपण पाहतोय बॅकफुटला जाऊन खेळलाय. बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेला एक रन तिथे निश्चितपणे मिळते. इथून जर आपण पाहतोय दीपेशने काय कमालीची गोलंदाजी केलेली आहे या ओव्हरमध्ये. तन्मय अगदी चांगली गोलंदाजी करताना दिसतो या ओव्हरमध्ये. 5 चेंडू तन्मयने टाकलेले आहेत आणि त्यामध्ये फक्त 2 धावा मोजलेल्या आहेत. व्हॉट अ ब्युटिफुल बॉलिंग. इथे मात्र काय चांगल्या प्रकारे पिक केलं या चेंडूला. कव्हरच्या दिशेला चेंडू गेलाय पण चांचा इशारा काय येतो हे देखील आता तपासणं तितकंच गरजेचं आहे. येस इट इज अ बिग वन. षटकार. षटकाराच्या सहाय्याने आपण पाहू शकला तर धाव संख्या झाली आहे धाव फलकावरती 63. 9 षटकांचा खेळ झाला. 9 षटकांच्या खेळानंतर धाव संख्या धाव फलकावरती 63 झाली आहे. आता शेवटचा आणि अंतिम षटक. कुठला गोलंदाजी हाताळणे करता येईल. मथाणे टीम बराच वेळ घेतला या इनिंग करता. पुन्हा एकदा सूचना आम्ही करतोय आयोजकांच्या वतीने. शेवटचा आणि अंतिम षटक हाताळण्याकरिता सज्ज होतोय गोलंदाजी मार्क वरती दीपेश.
आतापर्यंत आपण गोलंदाजी पाहिली तर यशने अगदी चांगली गोलंदाजी केली आहे. त्यानंतर आपण पाहिलं अमित पाटील याला अमितच्या माध्यमातून देखील चांगली गोलंदाजी झाली. त्यानंतर साहिल, तन्मय आणि दीपेश असे 5 फ्रंटलाईन गोलंदाज आपण पाहिलेले आहेत. अगदी चांगली गोलंदाजी या 5 गोलंदाजांनी केलेली आहे. आता शेवटचा आणि अंतिम षटक या सत्रातील हाताळण्याकरिता सज्ज झालाय. गोलंदाजी मार्कवरती दीपेश. आता या शेवटच्या 6 चेंडूंचा खेळ या सत्रातील बाकी आहे. या 6 चेंडूंमध्ये किती धावा जमवल्या जातील आणि धाव संख्या जर आपण आता पाहिली तर झालेली आहे धाव फलकावरती 63. इथे मात्र चांगला बॉल बॅकफुटला गेले. चांगल्या प्रकारे ड्राईव्ह इथे पाहायला मिळतं. स्क्वेअर ऑफ द विकेट चेंडूला खेळलं. यश तिथे आहे. चेंडूला उचलतायत, फेकी करतायत आणि तत्पूर्वी एक धाव इथे पाहायला मिळाली आणि या एका धावेने 64 अशी स्थिती झालेली आहे धाव फलकावरती सफाळे संघाची. आता शेवटचे 5 चेंडू आहेत. आता 5 चेंडूंमध्ये किती धावसंख्या बनवली जाईल, किती धावांचं लक्ष ठेवलं जाईल, कारण की मथाणे संघाच्या बॅटिंग लाईनअपचा विचार केला तर चांगले फलंदाज मथाणे संघाकडे देखील आहेत. कालच्या दिवसामध्ये देखील आपण पाहिलं होतं की अगदी चांगला रोमहर्षक विजय मथाणे संघाने देखील संपादित केला होता या स्पर्धेमध्ये आणि आज मात्र सर्वांचं लक्ष, सर्व प्रेक्षक वर्गाचं लक्ष या सामन्याकडे आहे. कारण की जो संघ जिंकेल त्याला थेट सेमीफायनलचं तिकीट इथे निश्चितपणे मिळेल. सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहिलं SKCC वसई संघानं सेमीफायनलमध्ये आपली जागा, आपलं स्थान हे निश्चित केलंय. ओ हो, अगदी भन्नाट बॉल, अगदी चांगला वेग, योग्य टप्पा, योग्य दिशा होती या चेंडूवर. आयुष वर्तकने मात्र आपल्या खेळाची छाप या स्पर्धेमध्ये सोडली आहे. 2 वेळा अर्धशतकाची खेळी ही आपण आयुषच्या बॅटमधनं पाहिली आहे. पहिल्या दिवसामध्ये पहिल्या मॅच मध्ये 63 धावा बनवल्या होत्या. त्यानंतर आज आपण पाहिलं होतं 68 धावांची खेळी आयुषच्या बॅटमधनं आपण पाहिली. इथे मात्र बॅकफुटला गेले. चांगल्या पद्धतीने ऑन दी अप या चेंडूला खेळलाय. कव्हरच्या दिशेला यश करता लांब चेस होता, परंतु अगदी चांगल्या पद्धतीने या चेंडूला अडवलं गेलं. इथे आपण पाहतोय तर धावसंख्या आता झालेली आहे धाव फलकावरती 66. आता शेवटचे 3 चेंडू बाकी आहेत या सत्रातील. इथे पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, स्लाइस केलं या चेंडूला. चेंडू गेलाय, पंचांचा इशारा येतो. यस, इट इज 4 रन्स, चौकार. षटकातील पुढील बॉल पुन्हा एकदा त्याच अंदाजामध्ये आक्रमक रवैया इथे पाहायला मिळतोय. थर्डमॅनच्या दिशेला चेंडू गेला, एक धाव घेतल्या. दुसऱ्याचा देखील प्रयत्न, थोडस क्षेत्ररक्षणामध्ये नरमाई पाहायला मिळाली आणि त्याचंच रूपांतरण आपण पाहिलं तर इथे धावा जमवल्या गेलेल्या आहेत त्या चेंडूवरती 2 आणि या 2 धावांच्या सहाय्याने धाव संख्या आता झालेली आहे धाव फलकावरती 72. आता या इनिंग मधील शेवटचा बॉल आहे. या शेवटच्या बॉलवरती किती धावा जमवल्या जातील. ते मात्र बॅकफुटला गेले, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि एक क्षेत्ररक्षक चेंडू खाली येत आहेत. विकेटचं इथे झालेलं आहे पतन. षटकाची देखील झालेली आहे समाप्ती. 10 षटकांचा खेळ झाला. 10 षटकांच्या खेळानंतर धाव संख्या सफाळे संघाची धाव फलकावरती झाली आहे 72. 73 धावांचं लक्ष हे समोर ठेवण्यात आलंय.
बापरे. चला लवकर या, 2 बॅटर जास्त होईल तेवढू नका मथाणे टीम, कारण की आता जर आपण उशीर केला तर संध्याकाळच्या सत्रामध्ये देखील आपल्याला उशीर होऊ शकतो आणि फायनल जी आहे ती आपल्याला मग कमी ओव्हरची करावी लागते, मग त्याला अर्थ राहत नाही त्या क्रिकेटला. प्लीज विनंती असेल 2 सलामीचे फलंदाज लगेच मैदानाच्या दिशेने दाखल व्हायचे आहेत. पंच देखील सूचना करतायत, वेळ देखील दाखवतायत मथाणे टीम. चला आता दुसऱ्या सत्राला सुरुवात करतोय. 2 सलामीचे फलंदाज मथाणे संघाकडनं दाखल झालेले आहेत. एका बाजूला साहिलला आपण पाहतोय तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय शुभमला. षटक क्रमांक पहिलं घेऊन गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्क वरती विनीत. 73 धावांचं लक्ष समोर ठेवलं गेलेलं आहे. आता त्या लक्ष्याचा पाठलाग मथाणे संघाकडनं कसा केला जाईल, दोन्ही संघांना आपण देऊया शुभेच्छा आणि करूया या दुसऱ्या क्वार्टर फायनलच्या दुसऱ्या इनिंगला सुरुवात. पहिलाच बॉल, अगदी चांगला चेंडू इथे ऑफ स्टंप वरती मात्र पिच केलाय. फिल्डिंग जर आपण पाहिली तर अगदी चांगली अशी फिल्डिंग सजवली गेलेली आहे. फर्स्ट स्लिप आपण पाहतोय, त्यानंतर पॉइंटचा क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय, कव्हरला देखील आहे. त्यानंतर मिड ऑनचा क्षेत्ररक्षक हा 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. स्क्वेअर लेग, फाईन लेगचा क्षेत्ररक्षक देखील आपल्याला मध्ये पाहायला मिळतोय. इतक्या वेळेला मात्र अगदी चांगला बॉल, पुन्हा एकदा ऑफ स्टंप वरती मात्र हा पिच केलेला चेंडू. अगदी चांगला बॉल, बॅकफुटला जाऊन चेंडूला खेळलं, दिशा दिली, क्षेत्ररक्षक तिथे आले. जीवाच्या आकांताने मात्र या चेंडूला अडवलं. ते मात्र पंचांना हिट जरूर केलं असं निश्चितपणे म्हणावं लागेल. बघा इथे क्षेत्ररक्षक देखील जाणून आहे, तिथून कुठेतरी पहिली विकेट जर लवकर गेली तर एक प्रेशर निर्माण होऊ शकतं आणि तेच यावेळेला मात्र करण्याचा प्रयत्न फिल्डरच्या माध्यमातून आपण पाहतोय. विनीत वर्तक 3 चेंडू अगदी योग्य प्रकारे चांगल्या टप्प्यावरती हाताळले गेले आहेत. षटकातील चौथा बॉल घेऊन गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्क वरती विनीत वर्तक. ओहो, अगदी भन्नाट बॉल, अगदी भन्नाट वेग या चेंडूला होता. डाऊन द लेग असा मात्र निश्चितपणे म्हणावा लागेल. वाईटचे संकेत हे पंचांकडून आलेले आहेत आणि वाईट +1 अशा 2 धावा इथे पाहायला मिळतात आणि या 2 धावांच्या मदतीने धाव संख्या आपण पाहतोय धाव फलकावरती झालेली आहे 3. अतिशय सुंदर निसर्ग समृद्ध असं हे मैदान आपण पाहतोय.
आणि सुंदरशा या भव्य दिव्य मैदानावरती ऐतिहासिक मैदानावरती रंगणारी ही स्पर्धा वाडवळ प्रीमियर लीग 2024 ची आपण पाहतोय आणि दुसरी सेमी फायनल क्वार्टर फायनल आपण पाहतोय मथाणे विरुद्ध सफाळे SKCC वसई का दिमाखामध्ये प्रवेश मिळवलेला आहे सेमी फायनल मध्ये अगदी चांगला बॉल म्हणता येणार नाही पुन्हा एकदा दिशाहीन गोलंदाजी आणि या वाईटच्या माध्यमातून आपण पाहतोय धावसंख्या धावफलकावरती झालेली आहे 4 चेंडू झालेले आहेत या षटकातील 3 4 चेंडू झालेले आहेत धावसंख्या देखील आपण पाहतोय धावफलकावरती झालेली आहे 4 ओहो हलकासा बाउन्स इथे या चेंडूला होता विकेट किपरच्या ग्लोव्ज मध्ये चेंडू जातोय इथून मात्र अचंबित करणारा असा हा चेंडू निश्चितपणे म्हणावा लागेल चेंडूंचा विचार आपण केला तर चेंडू झालेले आहेत या षटकातील 5 धावसंख्या झालेली आहे धावफलकावरती 4 ते मात्र चांगल्या प्रकारे दिशा दिल्या या चेंडूला 1 बाउन्स जातोय डीप पॉइंटच्या क्षेत्रामध्ये चौकार 4 धावा खेळ झालाय पहिल्या षटकाच्या खेळानंतर धावसंख्या धावफलकावरती झालेली आहे 8 नवीन गोलंदाज आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती सज्ज झालेला आहे स्वरूप वर्तक इथे आपण पाहतोय ते वाईट चेंडू निश्चितपणे पाहायला मिळाला वाईटच्या मदतीने धावसंख्या झालेली आहे धावफलकावरती 9 यावेळेला मात्र सरळ बॅटने अगदी चांगल्या प्रकारे चेंडूला खेळले दिशा दिली आहे लॉंग ऑफच्या दिशेला चौकार 4 धावा अगदी चांगला सरळ बॅटने या चेंडूला खेळलं 4 धावा जमवल्या धावसंख्या आपण पाहतोय धावसंख्या झालेली आहे धाव फलकावर 13 धावा
अगदी चांगला बॉल. या अगोदरच्या बॉलवरती आपण पाहिलं, शुभमने पाहिलं होतं की फिल्डर कोणी तिथे नाहीये आणि त्याच दिशेला अगदी योग्य प्रकारे चेंडूला खेळलाय आणि 4 धावा इथे जमल्या गेलेल्या आहेत. आपण इथे पाहत आहात पाम इन्फ्रास्ट्रक्चरचे पार्टनर सन्माननीय आदरणीय हेमंत म्हात्रे साहेब इथे उपस्थित झालेले आहेत. हेमंत म्हात्रे साहेबांचं वाडवळ प्रीमियर लीग 2024 मध्ये करूया हार्दिक हार्दिक स्वागत. इथे मात्र स्वरूपने एक चमकदार गोलंदाजी निश्चितपणे केली आहे. नवीन फलंदाज आता 90 दाखल झालाय. शुभमच्या बॅटमधून एक चौकार आला होता आणि त्यानंतर कमबॅक करताना दिसतोय स्वरूप. नवीन फलंदाज आता 90 दाखल झालेला आहे. अमित पाटीलांना याच मैदानावरती विक्रम ज्या फलंदाजाने नोंदवला होता 6 चेंडूंवरती 6 षटकार मारण्याचा आणि तोच फलंदाज आता दाखल झालाय क्रीजवरती अमित पाटील. इथून आता मात्र अमितला एक चांगला स्टँड घ्यावा लागेल. खेळपट्टीवरती उभं राहावं लागेल. धावा चांगल्या प्रकारे जमाव्या लागतील. एक पार्टनरशिप देखील या दोन्ही बॅटर्सना बनवावी लागेल. धाव संख्या आपण पाहिली तर झालेली आहे धाव फलकावरती मथाणे ए या संघाची 1 बाद 13. अगदी चांगला बॉल. अचंबित करणारा असा बाउन्सर तिथे पाहायला मिळाला. अमित पाटील यांना देखील हे अपेक्षित नसावं की असा बाउन्सर येईल. काय सुंदर बॉल. खेळपट्टी जर आपण पाहतोय तर अगदी चांगली अशी खेळपट्टी आहे. हलकीशी ग्रास देखील खेळपट्टीवरती पाहायला इथे फायरी विकेट निश्चितपणे आपण म्हणू शकतो. या षटकातील चेंडूंचा विचार केला तर चेंडू झाले आहेत 4 चेंडू झाले आहेत. पुन्हा एकदा चांगला बॉल. यावेळेला हलक्या हाताने बॉटम हँडचा केलेला वापर या ठिकाणी आपण पाहू शकलात. 1 धाव इथे पाहायला मिळाली आहे. या एका धावेने धावसंख्या आता होते 14. पहिल्या षटकाचा जेव्हा खेळ झाला होता पहिल्या षटकामध्ये आपण 8 धावा पाहिल्या होत्या. त्यानंतर या षटकामध्ये आपण पाहतोय तर स्वरूप धावा मोजतोय 6 धावा मोजतोय आणि 1 विकेट त्याने मिळवली आहे. पहिला ब्रेक थ्रू त्याने मिळवून दिलेला आहे. इथून मात्र विकेटच्या शोधामध्ये निश्चितपणे सफळ संघ जरूर असेल. कारण की मथाणे संघ जर आपण या स्पर्धेचा विचार केला तर खूप चांगली कामगिरी मथाणे संघाने देखील केली आहे. परंतु इतिहासामध्ये तुम्ही खूप काही चांगलं केलेलं आहे. परंतु वर्तमानामध्ये तुम्हाला आपल्या संघाकरिता आपल्या गावाच्या नावाकरता खेळायचं आहे. पाहूया षटकातील पुन्हा एकदा शेवटचा चेंडू घेऊन गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर स्वरूप. अगदी चांगला बॉल फॉरवर्ड डिफेन्स पद्धतीने अगदी मैदानी लगत या चेंडूला खेळून काढलं आणि इथे आपण पाहू शकलात तर या एका धावेने झालेली आहे षटकाची समाप्ती. 2 षटकांचा खेळ झालेला आहे. 2 षटकांच्या खेळानंतर धाव संख्या झालेली आहे धाव फलकावरती 15 धावा.
हे झाला 2 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या धावफलकावरती झालेली आहे 15 धावा. षटक क्रमांक 3 घेऊन येतोय गोलंदाज. गोलंदाजी मार्कवरती विनीत वर्तक. विनीत येतोय गोलंदाजी मार्कवरती. त्याला बराच वेळ घेतला जातोय फील्ड लावण्यामध्ये. टाइम रिस्ट्रिक्शन्स ह्या देखील आहेत, याकडे देखील आपण लक्ष देणं गरजेचं आहे. अगदी चांगला बॉल पॉइंटच्या क्षेत्रामध्ये चेंडूला खेळलाय. फिल्डर तिथे होते, अगदी चांगल्या प्रकारे चेंडूला अडवलं देखील. बॅकअप देखील योग्य प्रकारे झालंय. कुठली धाव इथे मिळाली नाहीये. साहिल स्ट्रायकिंग एंड वरती आहेत आणि अमितला आपण पाहतो नॉन स्ट्रायकिंग एंडला. दोन्ही बॅटर्स आता मात्र विचार करून खेळतील, कारण की इथून जर एखादी विकेट जर गेली तर पुन्हा एकदा बॅकफुटला संघ निश्चितपणे जाऊ शकतो आणि त्यामुळे सावधतेने खेळणं, पॉवर प्लेचं षटक जरूर असलं तरीही मात्र सांभाळून खेळणं हे तितकंच गरजेचं आहे. ओहो हो, अगदी चांगला बॉल, अगदी चांगला बॉल. इथून मात्र फलंदाजाला फक्त बघ्याची भूमिका स्वीकारावी लागली. 3 चेंडू झालेले आहेत या षटकातील आणि तिन्हीच्या तिन्ही चेंडू हे निर्धाव स्वरूपामध्ये हाताळलेले आहेत गोलंदाज विनीतने. पाहूया षटकातील चौथ्या बॉलवरती काय होईल. धाव जमेल की डॉट चेंडू. षटकातील चौथा बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर विनीत. इथे मात्र शेवटच्या क्षणाला बॅटचा ब्लेड ओपन केला, चेंडूला खेळला आणि रिस्क फॅक्टर इथे अमितने मात्र उचलला की धाव आपल्याला घ्यायची आहे आणि कॉल देखील दिला. एक धाव इथे पाहायला मिळाली आहे आणि या एका धावेच्या सहाय्याने धावसंख्या आपण पाहतोय मथाणे ए या संघाची धाव फलकावरती झालेली आहे 16 धावा. लीग फॉर्मॅट म्हटलं तर एक चांगली संकल्पना आहे. 2008 हे वर्ष आपण पाहिलं, IPL चा आगाज झाला, इंडियन प्रीमियर लीग, आणि आज आपण पाहतोय तर जगातली सर्वात मोठी लीग म्हणून IPL ला आपण पाहतोय. 17 वर्ष IPL आपण कार्यरत असताना भारतामध्ये पाहतोय. विशेष प्रेम मिळालंय IPL ला. हॅलो हॅलो इथे मात्र ऑन दी अप खेळण्याचा प्रयत्न, फिल्डर तिथे होते. इथून आता मात्र अमितला कुठेतरी सावधतेने खेळावं लागेल, कारण की गोलंदाजीमध्ये जर आपण पाहतोय ट्रॅप्स जे आहेत ते रचले जात आहेत आणि खेळण्यास भाग देखील पाडलं गेलं होतं अमितला. हॅलो, तर आपल्या इथे वसई विकास वागीचे माजी चेअरमन हेमंत मात्र इथे उपस्थित आहेत. आपल्याला जे या स्पर्धेसाठी जी सलग 11 वर्ष प्रथम पारितोषिक देणारे हेमंत मात्र इथे उपस्थित आहेत. मी स्पोर्ट्स क्लबचे अध्यक्ष अमोल पाटील यांना विनंती करतोय की आपण सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सन्मान करायचा आहे. विराट वर्तक, उपाध्यक्ष विराट वर्तक यांना विनंती करतोय की आपण सन्मानित करायचं आहे.
निश्चितपणे म्हणावं लागेल, कारण की इथे जर आपण पाहतोय तर 3 षटका झालेल्या आहेत. 3 षटकानंतर धावसंख्या आपण पाहतोय झालेली आहे धाव फलकावरती 17. याचाच अर्थ आता उर्वरित चेंडू बाकी आहेत अजूनही 42 चेंडू आणि जिंकण्याकरिता 56 धावांची आवश्यकता आहे. नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्क वरती सज्ज होतोय. स्वरूप इथे मात्र अगदी चांगला बॉल. बघा गुडलँड स्पॉट वरती चेंडूला पिच करणं, त्यानंतर त्या चेंडूला वळण देणं, अगदी चांगल्या पद्धतीने एक चेंडूची ग्रीप पकडून अगदी चांगला स्विंग इथे पाहायला मिळतोय गोलंदाज स्वरूपच्या माध्यमातून. पुन्हा एकदा चांगला बॉल. यावेळेस मात्र बॅकफुटला गेले, चेंडूला खेळलं. गली क्षेत्रामध्ये हा चेंडू जातोय. एक धाव तिथे निश्चितपणे पाहायला मिळाली आणि या एका धावेच्या सहाय्याने आपण पाहतोय धाव संख्या झालेली आहे धाव फलकावरती 18 धावा. 40 चेंडू बाकी आहेत आणि 55 धावांची अजूनही आवश्यकता आहे. एक गडी बाद झालाय. या दोन्ही फलंदाजांमध्ये क्षमता आहे, परंतु इथे आता धावांचा वेग जो आहे तो थोडासा वळवावा लागेल, कारण की 40 बॉल बाकी आहेत आणि धावा अजूनही बनवायच्या आहेत मथाणे संघाला 55. इथे मात्र चांगला फटका, योग्य प्रकारे खेळले, दिशा दिली आहे सरळ, आउट ऑफ द पार्क, षटकार, 6 धावा. चांगला तंत्रशुद्ध फटक्याची निवड इथे पाहायला मिळाली. फुलर लेनचा मारा गोलंदाज स्वरूपने केला आणि त्या चेंडूवरती आक्रमण चढवलं आपल्या शैलीमध्ये. या षटकाराच्या सहाय्याने मथाणे ए संघाची धावसंख्या झाली आहे धाव फलकावरती 1 गडी बाद 24. इथे यावेळेला मात्र आपण पाहतोय अगदी चांगला फटका, हा खराब क्षेत्ररक्षण आणि चेंडू गेलाय सरळ सीमारेषा पार, चौकार. या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय मोस्ट सिक्सेस ज्या फलंदाजाच्या बॅटमधून येतील त्याच्याकरता मोस्ट सिक्सेस साठी 3000 रुपयांचं पारितोषिक आहे. सर्वात जास्त चौकारच्या फलंदाजाच्या बॅटमध्ये येतील त्याच्याकरता 2000 रुपयांचं पारितोषिक आहे आणि सर्वाधिक विकेट्स ज्या गोलंदाजाच्या नावे आहेत त्याला देखील 2000 रुपयांचं पारितोषिक या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. स्वप्नील वर्तक आगाशी यांच्या वतीने ही पारितोषिकं इथे दिली गेलेली आहेत. ही ऊर्जा देणारं मात्र कार्य स्वप्नील वर्तक यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतंय. षटकातील 5वा चेंडू पुन्हा एकदा घेऊन गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवरती स्वरूप. इथे मात्र पुन्हा एकदा चांगल्या प्रकारे चेंडूला खेळले, दिशा दिली आहे. कव्हरच्या क्षेत्रामध्ये चेंडू जातोय, कोणी क्षेत्ररक्षक तिथे नाहीये, चेंडू गेलाय सरळ सीमा पार, येतोय चौकार. चाळीस धावांची अजूनही आवश्यकता आहे.
इथे आपण पाहतोय चेंडू डाऊन द लेग जाताना पंच म्हणतायत खराब चेंडू आहे आणि या व्हाईट बॉलने धाव संख्या आपण पाहतोय तर धाव संख्या झालेली आहे धाव फलकावरती 33. इथे मात्र पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक तिथे येत आहे चेंडू खाली. इथे आपण पाहतोय तर झालेली आहे षटकाची समाप्ती. 4 षटकांचा खेळ झालाय. 4 षटकांच्या खेळानंतर मथाणे ए संघाची धाव संख्या धाव फलकावरती झालेली आहे 1 गडी बाद 35. आता चेंडूंचा खेळ बाकी आहे 36 चेंडू आणि जिंकण्याकरिता अजूनही 38 धावांची आवश्यकता आहे. चला थोडंसं फास्ट खेळा सफारी टीम. बराच वेळ घेतला जातोय. यानंतर सेमीफायनलला सुरुवात होईल. या मॅच नंतर यातील विजेता संघ कुठला असेल जो सेमीफायनल मध्ये पोहोचेल. अजूनही काटेकी टक्कर कडवी झुंज कडवा संघर्ष मैदानाच्या आतमध्ये या 2 संघांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. 36 चेंडू आता बाकी आहे. 36 चेंडू आणि जिंकण्याकरता अजूनही 38 धावांची आवश्यकता आहे. जमेची बाजू जर आपण पाहिली तर साहिल नावाचं वादळ निश्चितपणे आपल्याला पाहायला मिळतं. 14 बॉल साहिलने खेळले 23 वरती नाबाद. साहिल अजूनही पाहायला मिळतोय. यावेळेला मात्र आपण पाहतोय बॅकफुटला गेले अमित. चांगल्या प्रकारे चेंडूला खेळले स्क्वेअर लेगच्या दिशेला. एकच धाव तिथे मिळते आहे. छत्तीस धावा या झाल्या धाव फलकावरती. षटकातील दुसरा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज तयार स्वप्नील. आणि यावेळेला बॅटची एज स्पोर्ट्समन स्पिरिट इथे मात्र फलंदाजाने दाखवला. पंचांचा निर्णय येण्या अगोदरच क्रीज सोडली आहे. विकेट्स इथे झालेले आहे पतन. साहिल गॉन बॅक टू द डगआउट. नवीन फलंदाज आता 9व्यानं दाखल झालेला आहे क्रीजवरती निहार. 4.2 षटकांचा खेळ झालाय. 36 अशी स्थिती ही आपल्याला पाहायला मिळतीये. धाव फलकावरती आता चेंडू बाकी आहेत 34 चेंडू आणि जिंकण्याकरता अजूनही 37 धावांची आवश्यकता आहे. षटकातील विकेट देखील इथे मिळवली आहे गोलंदाजाने. नवीन फलंदाज निहार 9व्यानं दाखल झालेले आहेत क्रीजवर.
तीन चेंडू झालेले आहेत. पहिल्या चेंडूवरती आपण पाहिलं 1 रन पाहायला मिळाली, त्यानंतर दुसऱ्या बॉलवरती विकेट आणि हा तिसरा चेंडू निर्धाव स्वरूपात. इथून मात्र जरूर कमबॅक करताना स्वप्नील दिसतोय, कारण की विकेटची आवश्यकता आहे सफाळे संघाला. कारण की आता जर आपण पाहतोय तर चेंडू बाकी आहेत 33 चेंडू आणि जिंकण्याकरिता मथाणे ए संघाला 37 धावांची आवश्यकता आहे. यावेळेला मात्र अगदी चांगला बॉल हलक्या हाताने चेंडूला खेळून काढलं. 1 धाव इथे पाहायला मिळाली आहे. 37 धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती. इथे यावेळेला मात्र पंचांकडे दाद मागितले. लेग बिफोर विकेटच्या माध्यमातून मोठा धक्का लागतोय मग ठाणे संघाला. अमित पाटीलांना गॉन बॅक टू द डगआउट. होतोय. हॅलो, खेळाडूंसाठी सूचना आहे. भोजनाची व्यवस्था झालेली आहे. रंगमंचाच्या बाजूला भोजनाची व्यवस्था केलेली आहे. आज ग्राउंडवरच जेवण आहे. खेळाडूंनी नोंद घ्यायची आहे. आणि सेमीफायनलचा सामना हा 2 वाजता चालू होणार आहे. त्याच्या आधी आपण जेवून यायचं आहे. सामना बरोबर 2 वाजता चालू होणार आहे. उमेळा संघ आपण जेवून घेतलं तरी चालेल. 2 वाजता आपला सामना खेळायचा आहे. SK वसई संघ सर्वांनी इथून कुपन घेऊन जायचे. कुपन शिवाय तिथे जेवण मिळणार नाही. आपले जर खेळाडू एक्स्ट्रा कोणी इथे चिंतकाली असते त्यांचे सुद्धा कुपन आपल्याला मिळेल, पण कुपन घेऊन जायचंय. तिकडे कुपनाशिवाय जेवण देणार नाहीत. अगदी खोलवर टप्प्यात टाकलेला हा चेंडू आपण पाहतोय. अगदी हळवारपणे या चेंडूला खेळून काढला. पॉइंटच्या क्षेत्रामध्ये हा चेंडू गेलेला होता. एक धाव तिथे नक्कीच पाहायला मिळाली आहे. आणि या एका धावेने आपण पाहतोय तर धाव संख्या झालेली आहे मथाणे ए संघाची धाव फलकावरती 38. आता उर्वरित चेंडू जर आपण पाहिले तर चेंडू बाकी आहेत अजूनही 30 चेंडू आणि जिंकण्याकरता 35 धावांची आवश्यकता आहे. तीन गडी बाद झालेले आहेत आणि धाव संख्या आपण पाहू शकला तर झालेली आहे धाव फलकावरती 38. इथून मात्र सफाळे संघाला मेहनत करावी लागेल. विकेट्स मिळवावे लागतील, कारण की सध्या जर आपण पाहतोय तर 70-30 अशी मॅच निश्चितपणे आपल्याला पाहायला मिळते. पारडं जड सध्या तरी पाहायला मिळते मथाणे संघाचं. चला, सफारी टीम पुन्हा एकदा सूचना आयोजकांच्या वतीने येते. जास्तीचा वेळ तुम्ही घेऊ नका. जर तुम्ही जास्तीचा वेळ घ्याल तर तुम्हाला 5 धावांच्या पेनल्टीला समोर जावं लागेल. प्लीज फील्ड सजवण्यामध्ये जास्त वेळ घेऊ नका. इथे मात्र आपण पाहतो वाईडने झालेली आहे या षटकाची सुरुवात. रत्तीश आलेले आहेत गोलंदाजी मार्क वरती. धाव संख्या आपण पाहतोय तर झालेली आहे धाव फलकावर 39. 30 चेंडू आणि जिंकण्याकरिता अजूनही 34 धावांचं लक्ष्य हे गाठायचं आहे.
ते मात्र सरळ बॅटने योग्य प्रकारे कॉपी बुक स्टाईल मध्ये या चेंडूला खेळून काढलाय. कव्हरच्या दिशेला हा चेंडू जातोय. फिल्डर तिथे आहेत. एकच रन तिथे मिळेल. पुन्हा एकदा बॅकफुटला गेले. हळुवारपणे त्याच अंदाजामध्ये खेळलं. पॉइंटच्या क्षेत्रामध्ये हा चेंडूला जातोय. बघा चेंडूचं मेरिट आहे ते ओळखणं आणि त्यानंतर खेळणं आणि हा क्लास आहे लेदर बॉल क्रिकेटचा. चांगल्या पद्धतीने या चेंडूला खेळलंय. एक रन तिथे जरूर मिळवली आणि या एका धावेने आपण पाहतोय धावसंख्या आता झालेली आहे धाव फलकावरती 41. 28 चेंडू बाकी आहेत आणि 28 चेंडूंमध्ये धावा अजूनही बनवायच्या आहेत 32. थोडासा खाली राहिलेला चेंडू बॅटवर काही आला नाहीये. स्ट्रायकिंग एंड वरती आपण पाहतोय धीरजला जो 90 आता दाखल झालाय. दोन्ही फलंदाज अगदी नवीन आहेत. इथून मात्र डावाला आता सावरावं लागेल कारण की एक जबाबदारी आहे. क्वार्टर फायनलची लढत जो जिंकेल तो सेमीफायनल मध्ये जाऊन पोहोचेल. आता तो कुठला संघ असेल त्याकरता हा संघर्ष मैदानामध्ये आपल्याला अनुभवायला मिळतो. 5.4 ओव्हर्स इथे झाल्या आहेत. 41 अशी स्थिती धाव फलकावरती झालेली आहे. 26 बॉल आता बाकी आहेत आणि 26 बॉल मध्ये 32 धावांची अजूनही आवश्यकता आहे. पुन्हा एकदा चांगला बॉल इथे पाहायला मिळतोय. इथून मात्र या षटकामध्ये आपण पाहिलं तर 3 धावा या मोजलेल्या आहेत. रतीशने या ओव्हरमध्ये पहिला आपण वाईट पाहिला. त्यानंतर पुढील 2 बॉलवरती 1-1 धावा. त्यानंतर सलग निर्धाव चेंडू रतीशच्या माध्यमातून पाहायला मिळाले. हलक्या हाताने सॉफ्ट हँडने चेंडूला खेळून काढले. दिशा दिली. क्षेत्ररक्षक तिथे आहे डीप मध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण चांगली अशी फेकी आणि तत्पूर्वी आपण पाहतोय अगदी चांगल्या प्रकारे धावा या जमवल्या गेलेल्या आहेत 3. या 3 धावांच्या मदतीने आपण पाहतोय झालेली आहे षटकाची समाप्ती. 6 षटकांचा खेळ झाला. 6 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या धाव फलकावरती झालेली आहे मथाणे ए या संघाची 44. 24 चेंडूंचा खेळ आता बाकी आहे. 24 चेंडू आणि जिंकण्याकरिता 29 धावांची अजूनही आवश्यकता आहे. स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय दोन्ही संघांना अजूनही समसमान संधी आहे. परंतु खास करून आपण बॅटिंग संघाचा विचार केला तर बॅटिंग संघाच्या बाजूने पारडं झुकताना निश्चितपणे म्हणावं लागेल. 44 धावसंख्या झाली आहे. 24 बॉल बाकी आहेत. 29 धावा बनवायच्या आहेत. गोलंदाजांना आता मात्र कंबर कसावी लागेल. विकेट्स मिळवाव्या लागतील. धावा रोखाव्या लागतील. कारण की लक्ष्याचा विचार आपण केला तर 73 धावांचं लक्ष्य हे समोर ठेवलं होतं आणि ते लक्ष्याचा पाठलाग आता जरूर सुरू झालाय. गेम ऑन झालाय असं निश्चितपणे म्हणावं लागेल. यावेळेला मात्र बॅकफुटला गेले. बॅकवर्ड पॉइंटच्या क्षेत्रामध्ये चेंडूला खेळून काढलं. 1 धाव तर मिळवली. दुसऱ्याचा प्रयत्न परंतु नाही. या एका धावेने धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 45.
षटकातील दुसरा चेंडू घेऊन गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्क वरती परेश. अगदी खोलवर टप्प्यात टाकलेला हा चेंडू अगदी हलक्या हाताने स्टीअर केले या चेंडूला. क्षेत्ररक्षक तिथे आहेत आणि क्षेत्ररक्षक चेंडूला उचलतायत. एक धाव तत्पूर्वी आपण पाहिली तर पूर्ण केली गेलेली आहे. 46 रन्स ऑन द बोर्ड पाहायला मिळतात. 3 गडी बाद झालेले आहेत. आता चेंडू बाकी आहेत 22 चेंडू आणि जिंकण्याकरिता मथाणे ए या संघाला 27 धावांची आवश्यकता आहे. इथे मात्र बॅकफुटला गेले. चांगल्या प्रकारे दिशा दिली आहे. लेटकटचा फटका इथे निश्चितपणे म्हणावं लागेल. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. पण चांदकडे दाद मागितली आहे आणि यावेळेला मात्र जीवाच्या आकांताने बॅटर आपण पाहिलं तर आपल्या क्रीज पर्यंत पोहोचले देखील. आणि इथे आपण पाहू शकला तर धाव संख्या झाली आहे धाव फलकावरती 48. आता चेंडू बाकी आहेत 20 चेंडू आणि जिंकण्याकरिता अजूनही मथाणे ए या संघाला 25 धावांची आवश्यकता आहे. धाव संख्या झालेली आहे धाव फलकावरती. 20 चेंडू आणि 25चं हे इक्वेशन पाहायला मिळत आहे. परेश जर आपण पाहतोय 4 चेंडू आतापर्यंत हाताळलेले आहेत. 4 धावा मोजल्या आहेत. विकेटच्या शोधामध्ये परेश निश्चितपणे असतील. अगदी चांगला बॉल. सहा 6.5 षटकांचा खेळ झालाय. धाव संख्या धाव फलकावरती 48 झाली आहे. षटकातील शेवटचा बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज तयार परेश. इथे मात्र पुन्हा एकदा शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ असं निश्चितपणे फलंदाजाने दाखवलंय. अगदी हलक्या हाताने फक्त दिशा दिली. थर्डमॅनच्या क्षेत्रामध्ये हा चेंडू गेला. 1 रन तिथे पाहायला मिळाली आणि या एका धावेने झाली आहे षटकाची समाप्ती. 7 षटकांचा खेळ झाला. 7 षटकांच्या खेळानंतर मथाणे संघाची धाव संख्या धाव फलकावरती झाली आहे 49. आता चेंडू बाकी आहेत 18 चेंडू आणि जिंकण्याकरिता अजूनही 24 धावांची आवश्यकता आहे. सात षटकांचा खेळ झालाय. 7 षटकांच्या खेळानंतर मथाणे ए संघाची धाव संख्या धाव फलकावरती झालेली आहे 49. चेंडू बाकी आहेत आणि
18 चेंडूमध्ये 24 ची गरज. यावेळेला मात्र खोलवर टप्प्यात टाकला चेंडू, चांगल्या प्रकारे खेळले कव्हरच्या दिशेला. येस, इट इज 4 रन, चौकार. षटकातील पुढील बॉल. इथे मात्र पुन्हा एकदा चांगला चेंडू इथे पाहायला मिळालाय. फाईटचा चेंडू, फाईट बॉल इथे पाहायला मिळतो. इथून मात्र तुम्हाला स्क्वेअर चेंडू हाताळणं हे धोकादायक आहे असं मी निश्चितपणे म्हणेन. ती खाली राहिलेला हा चेंडू, बॅट आणि बॉलचा संपर्क हवा तसा झाला नाहीये. फलंदाज इथे मात्र आता स्वतः करता थोडासा वेळ घेत आहेत, कारण की इथून आता मात्र शांत आणि संयमानं त्यांना खेळणं गरजेचं आहे. इथे या वेळेला आपण पाहतोय चेंडू डाऊन द लेग पाहायला मिळतोय. या चुका इथे मात्र गोलंदाजाला टाळाव्या लागतील. सातत्याने एक्स्ट्रा चेंडू मात्र या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळाले आहेत. आता चेंडूंचा खेळ बाकी आहे अजूनही. 16 चेंडू आणि जिंकण्याकरता अजूनही 16 चेंडू आणि 18ची गरज. यावेळेला मात्र बॅकफुटला गेले. पुन्हा एकदा सावध पद्धतीने चेंडूला खेळलं बॅकवर्ड पॉइंटच्या क्षेत्रामध्ये. 1 रन तिथे पाहायला मिळाली आणि या एका धावेच्या सहाय्याने धाव संख्या झालेली आहे धाव फलकावरती 56. पुन्हा एकदा चांगला बॉल. पंचांकडे मात्र अपील केली आहे. पॅड वरती चेंडू लागला. हाईट फॅक्टर जणू काही तिथे जाणवला आणि त्यामुळेच मात्र पंच म्हणतायत लेग बाय. अतिशय सुंदर अशी पंचगिरी आपल्याला पाहायला मिळते या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून. आता चेंडू बाकी आहेत अजूनही 15 चेंडू आणि जिंकण्याकरिता 17 धावांची अजूनही आवश्यकता आहे. इथे मात्र काय जबरदस्त खणखणीत फटका येतोय. फिल्डर तिथे चेंडू खाली आणि शेवटच्या क्षणाला चांगला रिले कॅच इथे पाहायला मिळतोय. अगदी चांगलं जजमेंट आणि विकेट्स इथे झाले पतन गॉन. खेळीला इथे लागतोय पूर्णविराम. धावसंख्या आपण पाहिली तर धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 57. आता चेंडूंचा खेळ बाकी आहे 13 चेंडू आणि जिंकण्याकरिता अजूनही 16 धावांची आवश्यकता आहे. आता चेंडू बाकी आहेत 13 चेंडू आणि जिंकण्याकरिता धावसंख्या धाव फलकावरती झालेली आहे 57. 13 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता. 73 धावांचं लक्ष्य हे समोर ठेवण्यात आलं होतं. आता त्या लक्ष्याचा पाठलाग कसा होईल. इथे मात्र चांगला फटका क्रॅकिंग शॉट इथे पाहायला मिळतोय. लॉंग ऑफच्या दिशेला क्षेत्ररक्षक तिथे आहे. चांगलं क्षेत्ररक्षण झालं. एकच धाव इथे पाहायला मिळते आणि या एका धावेने आपण पाहू शकलात तर झालेली आहे षटकाची समाप्ती.
8 षटकांचा खेळ झालेला आहे. 8 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या धावफलकावरती झालेली आहे 58. आता उर्वरित चेंडू बाकी आहेत अजूनही 12 चेंडू आणि जिंकण्याकरिता अजूनही 15 धावांची आवश्यकता आहे. समाप्त करा, लगेच मॅचला सुरुवात करा. आता उर्वरित चेंडू जर आपण पाहिले तर चेंडू बाकी आहेत 12 चेंडू आणि जिंकण्याकरिता अजूनही 15 धावांची आवश्यकता आहे. ही ओव्हर आता मात्र निर्णायक असेल या मॅच मधली. आता कुठल्या गोलंदाजावरती सफाळे संघ जबाबदारी देईल हे षटक हाताळण्याकरिता हे आता पाहणं तितकंच गरजेचं आहे. यतीश गोलंदाजी मार्क वरती सज्ज होतोय. 12 चेंडू आणि जिंकण्याकरिता 15 धावांची आवश्यकता आहे. इथे मात्र काय सुंदर बॉल, त्याचं प्रत्युत्तर फलंदाजाकडे काहीच नव्हतं. मिडल स्टंपला वेधून घेणारा हा चेंडू क्लीन बोल्टच्या माध्यमातून मिळते यतीशला विकेट. आता नवीन फलंदाज नव्याने मैदानाच्या दिशेने दाखल होत आहेत. यश चौधरी लेफ्ट हँडेड बॅटर. आता चेंडू जर आपण पाहिले तर चेंडू बाकी आहेत 11 चेंडू आणि जिंकण्याकरिता 15 धावांची अजूनही आवश्यकता आहे. इथे मात्र पुनरागमन करून दिले गोलंदाजाने. आता जबाबदारी मथाणे संघाच्या फलंदाजांवरती अजून वाढली असं म्हणावं लागेल. एका क्षणाला आपण पाहत होतो तर 70-30 अशी मॅच चालू होती, परंतु आता जर आपण पाहतोय तर 50-50 अशी ही मॅच आपल्याला पाहायला मिळते. बघा, क्रिकेट हा खेळच असा आहे, या खेळाला म्हटलं जातं की गेम ऑफ अनसर्टनिटी, आणि तीच यावेळेला अनिश्चितता इथे आपल्याला अजूनही पाहायला मिळते. 11 चेंडू बाकी आहेत, 11 चेंडू आणि जिंकण्याकरिता 15 धावांची आवश्यकता आहे. अगदी चांगला बॉल, अगदी चांगला बॉल. एक धाव घेतल्या, दुसऱ्याचा प्रयत्न, चांगला ऍथलेटिक वर्क इथे पाहायला मिळालं यशच्या माध्यमातून. लीग बाईसचे संकेत पंचांकडनं जरूर पाहायला मिळालेत. या खेळाडूकडे गुणवत्ता आहे. बऱ्याच वेळेला अनेक मैदान या खेळाडूने गाजवले आहेत, परंतु इतिहासामध्ये यशने खूप काही केलंय. आता मात्र झगडावं लागेल, खेळावं लागेल आपल्या संघाकरिता, संघाला विजय मिळवून देण्याकरिता.
10 चेंडू आणि जिंकण्याकरिता 13 धावांची आवश्यकता आहे. दहा चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता. पाहूया षटकातील पुढील बॉल घेऊन पुन्हा एकदा तयार गोलंदाज यतीश. इथे जर आपण पाहतोय डॉट चेंडू पाहायला मिळालाय. वाईट बॉल इथे पाहायला मिळालाय आणि या वाईट बॉल नंतर आपण पाहतोय धाव संख्या झाली आहे धाव फलकावर 61 धावा. हे मात्र मोठा फटका यशच्या बॅटमननं. क्लास फटका, ही ओळख आहे यशची. खणखणीत सणसणीत दर्जेदार षटकार. पूर्णतः सूत्र आता यशने आपल्या हातामध्ये घेतली आहेत. 9 चेंडू बाकी आहेत. 9 चेंडू आणि जिंकण्याकरिता मथाणे ए संघाला 6 धावांची आवश्यकता आहे. 9 चेंडू 6 ची गरज. काय जबरदस्त आक्रमक फटका यशच्या बॅटमननं आलाय. इथे मात्र विकेट किपरनं चुकी केली आहे आणि चुकीला माफी नाही. एकच धाव इथे मिळते. क्षेत्ररक्षक स्वतः हा चेंडूला घेऊन येत आहेत आणि या एका धावेने धाव संख्या आता आपण पाहतोय तर झाली आहे धाव फलकावर 68 धावा. आठ चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता आहे. 8 चेंडू 5चं इक्वेशन. इथे मात्र अगदी चांगल्या पद्धतीने हळवारपणे या चेंडूला खेळलाय. दिशा दिली, स्क्वेअर लेगच्या दिशेला चेंडू येतोय. फिल्डर तिथे आहे. चांगलं क्षेत्ररक्षण झालं आणि यावेळेला आपण पाहू शकला तर धावा इथे मिळालेल्या आहेत 2 आणि या 2 धावांच्या मदतीने आपण आता पाहतोय तर धाव संख्या झालेली आहे धाव फलकावरती 70. आता चेंडू बाकी आहेत 7 चेंडू आणि जिंकण्याकरिता अजूनही 3 धावांची आवश्यकता आहे. इथे मात्र बॅकफुटला गेले. चांगल्या प्रकारे खेळले. एक धाव घेतले. दुसऱ्याचा देखील प्रयत्न. वाह, कमालीची रनिंग बिटवीन द विकेट. सामना आता मात्र आपण पाहू शकलात तर बरोबरीमध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचं षटक बाकी आहे. 6 चेंडू आणि जिंकण्याकरिता 1 धावेची आवश्यकता आहे. चला, 1 धावेची गरज. सफारी टीम लगेच शेवटचा षटक मार्गस्थ करा. सहा चेंडू आणि जिंकण्याकरिता 1 धावेची आवश्यकता आहे. शेवटचा आणि अंतिम षटक हाताळण्याकरिता सज्ज होत आहेत गोलंदाज. गोलंदाजी मार्क वरती परेश. एक अनुभवी खेळाडू, एक अनुभवी गोलंदाज परेश. आता पाहूया कशा पद्धतीने काय रणनीती, काय स्ट्रॅटेजी सफाई संघाची असेल. इथून पलटवार परेशकडनं केला जाईल का हे देखील आता पाहावं लागेल. कारण की क्रिकेटमध्ये बऱ्याच वेळा ही धाव देखील डिफेंड होताना आपण पाहिले. 1 चेंडू मध्ये 6 निघतात, परंतु 6 मध्ये 1 किंवा 6 मध्ये 2 अशी इक्वेशन जेव्हा असतात त्यावेळेला मात्र बऱ्याच वेळा आम्ही पाहिलंय गोलंदाजांचं वर्चस्व राहिलंय. आता पाहूया 6 चेंडू आणि 1 धावेची आवश्यकता आहे. शेवटचं षटक घेऊन तयार
परेश गोलंदाजी मार्कवर. आणि इथे मात्र सेमीफायनल मध्ये दिमाखात प्रवेश मिळवलेला आहे मथाणे ए संघाने.